दरवर्षीप्रमाणे दादा याच्याबद्दल विक्को कमी करा. हॅलो हॅलो साऊंड वाले भाऊ याच्यातलं विक्को कमी करा म्हटलं आणि साऊंड खोला. साऊंड खूप सुंदर आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा देवी माता मंदिर बहादुरा जुई वस्ती या ठिकाणी दुय्यम खड्या गमतीचं आयोजन मी तर स्वतःला धन्य समजतो बंधूंनो. जेव्हा मी नवीन होतो आणि पहिला कार्यक्रम माझा गुंठाळ्याला झाला आणि या बहादुरा गावातील काही लोक तिथे कार्यक्रम पाहण्यासाठी आले आणि तिथून मला इथे पुन्हा या स्टेजवर संधी दिली आणि मी परत लोकांच्या निदर्शनास आलो. एवढे मोठे उपकार आणि एवढा मोठा प्रेम एवढा मोठा आशीर्वाद इथल्या ग्रामवासियांच्या माझ्या पाठीशी आहे हे मी शेवटचा श्वास घेईपर्यंत नाकारू शकत नाही. आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला सांगतो 17 तारखेपासून तर 5 दिवस इथे शिवपुराणाकरिता प्रदीपजी मिश्रा महाराज या ठिकाणी त्यांनी 5 दिवस शिवपुराण सांगितलं. ही बहादुरा वस्ती पावन झाल्यासारखी झाली असं म्हणायला हरकत नाही बंधूंनो. आणि एवढा मोठा कार्यक्रम घडवण्याच्या पाठीमागे सिंहाचं कार्य लागते हो. प्रत्येक गावातील लोक करू शकत नाही. मी आभार मानतो कारण जिंदगी एक ना एक किराए का घर है और एक ना एक दिन सबको जाना पड़ेगा. मौत जब तुझके आवाज देगी तो घर से बाहर निकलना पड़ेगा. धन संपत्ती पैसा महाल मारी तर घेऊन सगळ्यांना जाणे आहे पण मरावे पण कीर्ती रूपाने उरावे असं मन आहे. आणि म्हणून सूरत से बडी किरत होती है हे कार्य इथल्या ग्रामवासियांनी घडवून आणलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो अभिनंदन करतो मानाचा मुजरा करतो. या गावातील सरपंच साहेब सरपंच साहेब पोलीस पाटील साहेब सदस्यगण बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी माझे मित्रमंडळी यांना सुद्धा कोटी कोटी प्रणाम करतो. आणि शाहीर बनण्यासाठी ज्यांचे ज्यांचे हातभार लागले आदरणीय माझे गुरु पुरुषोत्तमजी खांडेकर यांना सुद्धा मी मानाचा मुद्रा करतो. थोडक्यात पार्टीचा परिचय देतो. राष्ट्रीय आझाद तिरंगा निशान खडीगंमत शाखा पार्टी पोस्ट तहसील जिल्हा नागपूर. शाहीर निशान सुखदेवे सहशाहीर सोनू बोरकर ढोलक मास्टर मयूर मसराम क्लार्क मास्टर आहेत खंडारे साहेब नक्कलकार आहेत अरुणजी खडसे गायक आहेत मनोज सुखदेव आणि डान्सर आहेत सैलू आणि सोनू अशी मुलाबाळाची पार्टी आहे. बंधूंनो दुय्यमचा सामना आहे. कार्यक्रम गोल करणं तुमच्या हातात आहे. आणि म्हणून सांगू इच्छितो एक विषय मला खूप काही शायरीचा अभ्यास नाही नॉलेज नाही मी वाचत नाही परंतु लहानपणापासून छंद असल्यामुळे कुठेतरी या कलेच्या माध्यमातून महापुरुषांची विचारधारा या जनसमुदायापर्यंत पोहोचावी आणि प्रबोधनातून मनोरंजन घडून यावं हा उद्देश ठेवून शायरीची धुरा खांद्यावरती घेतलेली आहे. बंधूंनो परंतु मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. चुकण्या माणसाचा स्वभाव आहे धर्म नाही. जीवनात जो मनुष्य कधी चुकत नाही त्याला आम्ही मनुष्य म्हणत नाही तर त्याला आम्ही महामानव म्हणत असतो. या स्टेजवर एखादी वक्ता येत असतो भाषण देत असतो पण सुरुवातीला बोलतो की जिथे कुठे माझी चूक झाल्यास मला माफ करा क्षमा करा इथपर्यंत ठीक आहे हो. पण मनुष्याचा जर विचार करायला गेलो तर पृथ्वीच्या पाठीवर मनुष्यासारखा बुद्धिमानपणे नाही. आम्ही चुका करत गेलो तुम्ही आम्हाला क्षमा करत गेले तर मला नाही वाटत आमच्यामध्ये काही सुधारणा घडून येईल. आणि म्हणून अपेक्षा करतो तुमच्या सहकार्याची. आणि सरासरात वास करणारी गुरुदेव शक्ती निसर्ग शक्ती कारुण्याची मूर्ती जगद्गुरु तुकोबाराया अखिल विश्वाला करुणा मैत्रीचे संदेश देणारे आणि मार्ग जात आहे मोक्ष जात आहे असं मत मांडणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध जीवनात कधी चुकला नाही कधी कोणाच्या पुढे झुकला नाही वारे केला वैरा तर मात्र नेम त्याचा चुकला नाही असं दांडग व्यक्तिमत्व परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उगीच भरले चमत्कार पूजापाठाचे डोंगर जीवनाचा नसेल सारं ते काय कामी शब्द बाण जाय वाचकाचे हृदय भेदून आणि जैसी मूर्ती बने टाकी लागून तैसा वाचने बोध होत असे संत तुकडोजी महाराज. ऐसी जगह होती है कि कोई ना बोले उठ
और ऐसी बात कही है कि कोई ना बोले झूठ, मधुर वचन गवाकर हम मने कटुक वचन चलाए तीर, और दो शब्द मिथे जीवन का सार कह गए दास कबीर। साम्राज्यशाहीला तडा देऊन लोकशाहीची चाहूल लावून देणारे आणि परस्त्रीला दर्जा प्राप्त करून देणारे वीर छत्रपती शिवाजी राजे, शिक्षणाचे पुरस्कर्ते, अग्रदूत, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, पहिल्या शिक्षकाने खऱ्या अर्थाने विद्येची देविता मातोश्री सावित्रीबाई फुले, दगडाचा देव देत नाही घेत नाही, नवसाले पोर कुणाले होत नाही, मात्र आमच्या मागे लागलेली बिमारी काही जात नाही असं सांगणारे चालतं बोलतं विद्यापीठ संत गाडगे बाबा, मानव धर्माचे संस्थापक महानजागी बाबा जोमदेवजी, बाबा हनुमानजी आहे वाराणसी, आणि ज्यांनी ज्यांनी या बहुजनांच्या कल्याणासाठी थोडा हलका साऊंड खोल का याचा थोडस प्लीज, हॅलो हॅलो विकत साऊंड मिळायला पाहिजे मला, हॅलो हॅलो, ज्याचे ज्याचे हातभार लागले, एकच नाही 10 नाही तर या बहुजनांच्या कल्याणासाठी अहोरात्र संपूर्ण आयुष्य आपलं खर्ची घातलं. 109 महापुरुष आहेत, त्या 109 महापुरुषांना मी मान सन्मानाचा मुद्रा करतो, कोटी कोटी प्रणाम करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्व तुझाच भिकार, तुझ्याच पासून झाल्या त्या 4ही खाणी, आणि तूच विस्कारला पंच तत्वातुनी, पासून झाल्या त्या 4ही खाणी, तूच विस्तार लागा पंचतत्वातुनी, आणि तुलाच पूजती ऋषी आणि मुनी, आणि सर्व तुझाच अधिकार. अंडज जाळ स्वेदद आणि उद्भिद अशा 4 खाण्यातून संपूर्ण जगाची निर्मिती आहे, आणि म्हणून त्या आदिशक्तीला त्या नैसर्गिक शक्तीला माझं कळत न कळत वंदन आहे. पुढे मला म्हणायचं काय ऐका, तुझे वंदुगा माझे आई बाप, आणि माझे आदर्श स्थान, तुझे वंदुगा माझे आई बाप,
तुलसी रामान मी नाही म्हणत हो, तुकोबा राय म्हणतात सारा जग फिरून अर्थ नाही रे, आणि आई वडिलासारखं तिथे नाही, आणि जे जे सत्य झाले ते म्हणतात, परंतु वास्तविक भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर थोड आहे. पण इथे आम्हाला पाहायला मिळते जन्म देणाऱ्या बापाला छळकेला जाऊन मंदिर उघड पडते. आम्ही खरे दैव सोडले, खऱ्या देवाच्या पायाचं सोडावर दोन घासल्याला अन्न देऊ शकत नाही, अन्न सोडा उलट त्याच्यावर लाता. आणि म्हणून जन्म देणाऱ्या बापाला छळकेला जाऊन मंदिर उघड पडते, आणि बायकोची भार खाय देशी दारूच्या दुकानात जाऊन सडते. आले देवड्यावर, तो मालधनी धुऱ्यावर, आणि तो मोमताजी कानं माऱ्यावर अशी रीत आहे भाऊ जगाची वाऱ्यावर. समजलं की नाही? आमच्या मायबापापेक्षा पुत्र श्रेष्ठ आहे पुत्र. या भारतामध्ये आम्ही आमच्या मायबापाला कधी एखाद्या मायबापाला लखवा मारू द्या आणि मग त्याची अवस्था पहा तुम्ही. पण 50,000चा कुत्रा घेते त्याने 13 लाखाच्या गाडीमध्ये बसवते, पायथ्याच्या 4 वाजता उठते, त्याच्या ढोंगणाच्या मागे मागे जसा सिक्युरिटी गार्ड लागला, आणि आमच्या मायबापाच्या मागे कधी घुमतानी पाहिलो आम्ही. अरे अरे म्हणून किसी ने मजे लुटाया होगा शहरों में, अरे किसी ने खुशियां पाई होगी गाँव में. अपने महबूबा के बाहों में, हमने तो जन्नत देखी अपने माँ बाप के पाँव में. शायरी समाज प्रबोधनाचं माध्यम आहे, आणि म्हणून पुढे कदाचित माझ्या आई वडिलांनी मला जन्मात घातलं असतं बंधूंनो, हे गाव पाहायला मिळालं नसतं, या स्टेजवर उभं होणी बसलेलं असतो, ते मंडळींना काही सांगू शकलो नसतो. माझे प्रथम गुरु माझे आई वडील आहेत, आणि म्हणून शायरीची वाटचाल करत असताना मी माझ्या गुरूंना पहिला मान देतोय. का पुढे काय म्हणतो? तीसरा ऋणी नित्या शहीदांचा, अरे ज्याने दिवस दाखविला मासवा तंत्राचा, अरे पाश तोडून बाप पार तंत्र्याचा मोकळे करविले. सांडले तिथे मिनती मस्तक, शाहू छत्रपती फुले कबीर, आणि थोर समाज सुधारक याच धरतीवर. शाहू छत्रपती फुले कबीर, सुधारक याच धरतीवर, आणि त्याचा किंवा ज्याने बापा छळले फार, तरी त्यांचाच जय जयकार. गुरु पुरुषोत्तमाचे विचार मंथन, गुरु पुरुषोत्तमाचे विचार मंथन, करी तयाचे चिंतन, लाभले मज स्वावलंबीपण, नेड तिरंग्याचा माझ्या
कोणीच नव्हे या पृथ्वीच्या पाठीवर जो जो मनुष्य प्राणी जन्मास आला तो मनुष्य प्राणी शुभ कार्याला जेव्हा हात घालत असते सुरुवात करत असते त्या अगोदर आपल्या आराध्य दैवताचं पूजन करत असते. हॅलो परमेश्वरा मागणं मागत असते. हॅलो मी जे कार्य करते याची जाण भाग तुला आहे आणि या कार्यासाठी तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. हे माझं कार्य शेवटच नाही. शाहिरीच्या रीतिरिवाजाप्रमाणे पहिला मान का गणेश भगवंताला दिला गेलं याही पाठीमागे काहीतरी कारण आहे. गणेश भगवंताकडनं शिकण्यासारखा बंधू हो. आणि म्हणून प्रारंभिक गणासाठी एक चाल घेतलेली आहे हिना पिक्चरची. जाने वाले ओ जाने वाले आणि यावर गौरव म्हटली आहे. आरतीकर महाराज यांचं नाव आहे कैलास पवार म्हणून. त्यांनी यावर गौरव म्हटली आहे आणि ती चाल मला पसंत आली. त्यांनी काही आगळं वेगळं म्हटलं. हिना पिक्चरची चाल काही आगळी वेगळी आहे पण कॉम्बिनेशन मात्र एक आहे. राईट आणि म्हणून ऐका कुछ भूल गया तेरी संसार ज्योति जला दे प्रीत लगा दे अरे चरणों में ले ले मुरली वाले ओ मुरली वाले मुरली वाले ओ पळतो तुझ्या पाया गणराया हे गणराया. असं का म्हणतो कारण चोरे देवाच्या पाया पडते बरोबर आहे आणि शेवळे देवाच्या पाया पडते. मग देवाला दोन्ही गोष्टी पाहिजे. चोरही पाहायचंय चोराकडे लक्ष ठेवायचे आणि इकडे पुण्यवान माणसाकडे सुद्धा लक्ष ठेवायचे नाही काय. आणि म्हणून शंकरजीला 3 डोळे होते म्हणतात. आम्हा कुणाला 2च डोळे मग शंकरजीला 3रा डोळा का प्रश्न निर्माण होते बरोबर आहे का पुढच्या
अहंकारामध्ये चढते आणि म्हणते परमेश्वर आहे तो दिसत का नाही, का दिसत नाही? जेव्हा माणसामध्ये अहंकार निर्माण होते त्यावेळेस समजलं की नाही पण परमेश्वर आहे बाबा, ती पाहण्याची लायकी आम्हा तुम्हाकडे नाही. समजलं? जसं दुधातील तुंप आम्ही पाहू शकत नाही, उसातील साखर आम्ही पाहू शकत नाही. साखर जर पाहायचं आहे तर त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. तुंप जर आम्हाला काढायचं दुधामधून तर त्यासाठी प्रतिक्रिया करावं लागते, कष्ट करावं लागतात. बरोबर आहे की नाही? त्याप्रमाणे परमेश्वराचं काम आहे. आणि या मनुष्यानं काय केलं? परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी घरादाराचा त्याग केला, घरादाराचा त्याग केला, संसाराचा त्याग केला, जंगलात गेले, अरण्यात गेले, एकांती वासात बसले, ध्यानस्थ बसले, जटांच्या चुमरी वडल्या, जटा जमिनीपर्यंत टेकल्या, परंतु परमेश्वराचा अंत लागला नाही. आणि म्हणून म्हणतात तुझं आहे तुझं पाशी परी जागा कबूल अशी. आधी मन घ्यावे हाती आणि तोच गणराज गणपती. बंधूनो, सगळे अभ्यासक वाचक लोक आहेत, खूप काही सांगण्यासारखी गरज नाही. आणि म्हणून ऐका पुढच्या खंडामध्ये काय म्हणतो ते.
दुय्यमचा सामना आणि दुय्यमच्या सामन्याला लावलेल्या प्रतिस्पर्धी शाहिरा मी तर सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की आज माणसाच्या खांद्याला खांदा लावून शाहिरी करत आहेत. त्याबद्दल अभिनंदन करायला पाहिजे आणि सगळ्यांनीच केलं पाहिजे. आणि 3 वर्षाच्या नंतर 3-4 वर्षाच्या नंतर आज त्यांचं दर्शन झालं असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यांचीच वाट होती, बरोबर आहे. सगळ्या शाहिरा दिसल्या पण शिवानी ताई, शिवाजी महाराजांची शिवानी कुठे गेली हाच प्रश्न सगळ्यांच्या डोळ्यासमोर होता. जय शिवानी बोलो, जय भवानी. आणि आज त्या मातेचं दर्शन झालं आणि एवढ्या मोठ्या शहराबरोबर आज दुय्यमचा सामना. म्हणतात नाही कहा राजा भोजोर कहा गंगोतेरी. माझ्या अगोदरची त्याची शायरी आहे. माझ्या गुरु बरोबर कितीतरी सामने झाले तेव्हा मी माझ्या गुरुच्या पार्टीमध्ये कार्यरत होतो. आणि पहिल्या नावाच्या भानकरी शिवानी ताईने एका प्रश्नाची विचारणा केली. एका प्रश्नाची विचारणा केली आणि प्रश्न अतिशय सुंदर विचारला, ज्यातून काहीतरी बोध घेण्यासारखा आहे. आणि म्हणतात बसलेल्या लोकांचा कल असते, समज असते की शाहीर लोक हे अभ्यासू असतात, विद्वान असतात, यांना शास्त्र पुराणाची माहिती असते आणि कुठेतरी डावपेचावर गंमत यावी या दृष्टिकोनातून एक शाहीर दुसऱ्या शाहीरवर प्रश्न रूपाने डाव करत असते. पहिला राऊंड त्यांचा असल्यामुळे त्यांनी प्रश्न केलं आणि त्यांचं समाधान करणं माझं कर्तव्य आहे. प्रश्न त्यांचा असा म्हणते की या ठिकाणी सुद्धा देवीचं मंदिर आहे आणि या भारतामध्ये देवीचे मंदिर अनेक ठिकाणी आहेत, परंतु देवी कोणत्या देवीच्या हातात तलवार आहे, कोणत्या देवीच्या हातात भाला आहे, बरोबर आहे, वगैरे वगैरे शस्त्र आहेत आणि आहेत, हे रियालिटी आहे. तर असं म्हणतात की देवीने राक्षसाचा वध केला असं नाही सांगायचं. म्हणतात का स्त्रियांवर अत्याचार होत होता आणि म्हणून ते पाहावा गेलं नाही देवी मातेला आणि म्हणून त्या राक्षसांचा वध करण्यात आला असं सांगायचं नाही, असं मॅडमजीचं म्हणणं आहे. मॅडम तसं कशाला सांगू, नाही सांगणार तसं. आणि म्हणून तर म्हणतात राक्षसाचा वध केला याच्या पाठीमागे कारण काय, बरोबर आहे. आणि ते राक्षस किती होते, त्याची संख्या किती होती, तर कारण विचारलं मॅडमजी. संत महात्मे म्हणतात जगी जे जे उत्तम ते ते स्वीकारावे प्रथम आणि ते ते जाती धर्माने मग पाडू नये. तुम्हाला सांगतो जगी जे जे उत्तम जे जे चांगलं आहे ते ते मनुष्याला करायला पाहिजे. तुम्हाला सांगतो पण देव आणि दानव, राक्षस आणि देव याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हो समजलंय का नाही. ज्याच्या अंगामध्ये विनाशकारी विपरीत बुद्धी डोक्यामध्ये जेव्हा शिरते, या शरीरामध्ये जेव्हा प्रवेश करते तर त्याला घरचं का बाहेरचा सुद्धा व्यक्ती एकदम काय म्हणते त्याला बेकार दिसते. त्याला चांगलं पाहू होत नाही. कोणाचं चांगलं किती चांगलं जर होत असेल कोणाचं तर ते त्याला त्याच्या डोळ्याने पाहावंसं वाटत नाही. त्याला ते प्रगती त्याची पाहू शकत नाही आणि तिथे तो नीतिभ्रष्ट होती असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. आणि मग जो प्रगती करते त्याच्या पाठीमागे हात धुवून लागते कोण, ज्याच्या डोक्यामध्ये विनाशकारी विपरीत बुद्धी झाली म्हणजेच राक्षस, बरोबर आहे. त्याला ते पाहावंसं वाटत नाही आणि मग त्याच्या पाठीमागे काहीतरी अडथळे निर्माण करणे त्याला प्रगतीच्या कळसावर पोहोचू देत नाही. आणि म्हणून हेच मुख्य कारण आहे मॅडमजी. मुख्य कारण हेच आहे की जमेपर्यंत म्हणणं आहे की भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना और पुष्प नहीं बन सकते तुम तो काटे बनकर मत रहे. आणि म्हणून या गोष्टीसाठी तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा या पृथ्वीच्या पाठीवर पापाचा भार वाढत गेला तेव्हा तेव्हा भगवंताने अनेक प्रकारचे अवतार घेतले. म्हणतात मी नाही म्हणत, मी आपल्याजवळ काही सांगत नाही. हा माझं काम आहे गोष्टांसारखं तुमचंच ऐकणं, तुम्हाला सांगणे. शास्त्र पुराण म्हणते आणि म्हणून पाप करत होते राक्षस आणि त्यासाठी त्या दुर्गा मातेने त्यांचा वध केला. आता ते राक्षस किती होते हा प्रश्न आहे, बरोबर आहे. हे मॅडम झालं कारण आता राक्षसाची संख्या होती फक्त आणि फक्त 108 आणि आजही आमचे मायबाप प्रत्येक जण 108
108 मण्याची माळ गळ्यामध्ये जपतात? काय कारण असेल? 108 मण्याची माळ गळ्यामध्ये जपतात आणि तेच 108 राक्षस आहेत. मॅडमजी, हे तुमच्या प्रश्नाचं प्रतिउत्तर. आणि याही बिलारीकडे जाऊन आता म्हणतील 108 मण्याची माळ जपतात तर राक्षस कुठे आहेत? 108 प्रकारची तृष्णा आहे मॅडमजी. तृष्णा म्हणजेच वासना, वासना म्हणजेच इच्छा. बरोबर आहे? 108 प्रकारच्या इच्छा आहेत तुम्हाला सांगतो. आणि इच्छा का माणसाच्या मनामध्ये निर्माण झाल्या तर अनेक प्रकारचे काय म्हणतात डोक्यामध्ये चौरे नसाल होतात तुम्हाला सांगतो. आणि जेव्हापर्यंत 108 प्रकारचे आम्ही या इच्छेवर मात करत नाही तेव्हापर्यंत आम्ही परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठी 108 मण्याचं जप तप करावं लागते. हे तुमच्या प्रश्नाचं प्रतिउत्तर. आता माझा प्रश्न काय म्हणते? जन्म आहे तर मरण आहे, बरोबर आहे? आणि मरण म्हटलं की दुःख. जो जो मनुष्य प्राणी जन्मास आला त्याला मरण आहे. गरिबी आहे तिथे दुःख आहे, श्रीमंती आहे तिथे दुःख आहे, कारण तो समाधानी नाही. एखाद्या आईच्या वडिला उदरातून लग्न जन्मास आला तिथे दुःख आहे, आंधळाला तिथे दुःख आहे. हेच जरी लागली आम्हाला रस्त्याने चालताना तरी आई या शब्द तोंडातून निघते आमच्या मध्येच आम्हाला वेदना होतात. बरोबर आहे? प्रकृती जर बिघडली तरी आम्हाला दुःख होते. तहानेने जर व्याकुळ झाला आम्हाला वेळेवर जर पाणी मिळालं नाही तरी बंधूंना दुःख होते. अन्न जर मिळालं नाही तरी दुःख होते. एखाद्याने कोणी आम्हाला वाईट शब्दात बोललं तरी दुःख होते. बरोबर आहे? म्हणण्याचं तात्पर्य म्हणजे दुःख जर पाहायला गेलो तर सुखा एवढे असे म्हणतात आणि सुख जर पाहायला गेलो मिळवायला गेलो तर सुईच्या टोका एवढे. दुःखच दुःख आहे, दुःखच दुःख आहे, नाही काय? आणि म्हणून म्हणण्याचं तात्पर्य दुःख आहे जगाच्या पाठीवरती, परंतु असे 3 दुःख या संत महात्म्यांनी सांगितले आहे. ते 3 दुःख जर मनुष्याच्या जीवनामध्ये जर आले तर मनुष्य सामोरही जाऊ शकत नाही, मागेही येऊ शकत नाही. म्हणजे तो असून नसून नाहीच्या बरोबर असतो. तर मॅडमजी विचारणं फक्त मला एवढंच आहे की ते 3 दुःख कोणते मी मानून घ्या मॅडमजी. आणि मला अपेक्षा आहे की माझ्या प्रश्नाचं समाधान तुम्ही कराल बा म्हणून. समजलं की नाही? आणि म्हणून एका शेवटच्या खड्यामध्ये काय म्हणतो